नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड जाली. गोंयांत आवाजाचें उल्लंघन केल्यार गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळ 1 लाख रुपया मेरेन दंड घालतले. विद्यार्थी विज्ञान मंथन म्हळ्यार व्हीव्हीएम गोवा राज्य पांवड्यावेलें शिबीर 2026 बांबोळीच्या केबी हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयात संपन्न जालें. आगामी सिनियर बायलां एका दिसाच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोंयचो 17 सदस्य पंगड जाहीर केला. आतां पुराय खबरो. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड जाली. भाजपाचे राष्ट्रीय वेंचणूक अधिकारी डॉ के लक्ष्मण हांणी नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात नबीन हांचे नियुक्तीची घोशणा केली. ह्या पदा खातीर फक्त तांचें नांव प्रस्तावीत केल्ल्यान नबीन हांची बिनविरोध निवड जाली. डॉ के लक्ष्मण हांणी म्हायती दिली की नितीन नबीन हांच्या वटेन 37 नामांकनां प्राप्त जालीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय मंत्री अमित शाह तशेंच राजनाथ सिंह, जेपी नड्डा आनी नितीन गडकरी हांणी नबीन हांचो भोवमान केलो. हे वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं दितना म्हळें, नितिन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है. वो उस जनरेशन से हैं जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से हैं जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज एआई के भी एक्टिव यूजर है. मोदी हांणी म्हळें की नबीन हे भाजपाचे दायज मुखार व्हरतले. नवनियुक्त भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या पिळगेंतले आसात जांणी देशांत व्हड आर्थीक, सामाजीक आनी तांत्रीक परिवर्तन पळयलां. नबीन हांचे कडेन तरुणाईची उर्जा आनी संघटनात्मक कामाचो व्यापक अणभव आसा जो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या खातीर खूब फायदेशीर थारतलो अशें ते उलयले. भाजपा वेलो लोकांचो विश्वास सतत बळकट जाता अशें मोदींनी अधोरेखीत केलें. फाटल्या 11 वर्सांत पक्षान जनतेचो विश्वास संपादन करपाचो उल्लेखनीय प्रवास केला. जनतेची सेवा ही सदांच पक्षाची सर्वोच्च प्राथमिकता उरल्या अशें तांणी अधोरेखीत केलें. जनता जनार्दन की सेवा ये हमारे लिए हमेशा सर्वोपरि रही. हमने सत्ता को सुख का नहीं बल्कि सेवा का माध्यम बनाया है. इसलिए भाजपा पर जनता का विश्वास निरंतर मजबूत होता गया है. अगर बीते 11 वर्षों की ही बात करें तो भाजपा की यात्रा जन विश्वास अर्जित करने की अद्भुत यात्रा रही है. गोंयांत आवाजाचें उल्लंघन केल्यार गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळ 1 लाख रुपया मेरेन दंड घालतले. आवाजाच्या नेमाचें उल्लंघन केल्यार गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळान खर ख्यास्त जाहीर केल्या जाल्यार 20,000 ते 1 लाख रुपया मेरेन दंड भरचो पडटलो. 15 अधिसूचीत दीस सोडल्यार रातच्या 10 वरां उपरांत संगीत वाजोवपाक फावना. आवाजाच्यो कागाळी 8956487938 ह्या नंबराचेर 24/7 कळोवपाक मेळटात आनी हे विशीं कारवाय करीत रोखडेच पुलीस आनी उपजिल्लोधिकारी मंडळ धाडटात. तशेंच डेसिमल मर्यादा सोडल्यार कांय कारवाई जातली. आर्टिस्ट हॉटस्पॉटांचेर ऑनलायन निरीक्षण सक्रीय आसा आनी परत परत हो नेम मोडप्यांक 1 लाख रुपया मेरेन दंड वा त्या आस्थापनाचो परवानो निलंबीत करपाक मेळटा अशी माहिती आयज गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ लेविन्सन टी मार्टिन्स हांणी दिल्या. लग्नांतले संगीत रातच्या 10 वरां मेरेन थांबपाक जाय. कायदो स्पश्ट आसा आनी पाळपाक जाय हाचेर भर दिवचो अशें तांणी ह्या वेळार म्हळां. गोंय राज्य प्रदूशण नियंत्रण मंडळ कोळसो हाताळणी आनी बंदराच्या कार्यावळीक लागून वास्कोत पीएम पातळीक खूब वाडटा. वाहनांतल्यान भायर सरपी उत्सर्जन, रस्त्यावेलो धुल्ल, जैवद्रव्य आनी दर्यांतले एरोसॉल हाचोय वांटो आसा. तज्ञांनी बरे तरेन निरीक्षण आनी धुल्ल नियंत्रणाचे उपाय करपाची शिफारस केल्या अशी माहिती मुखार लेविन्सन मार्टिन्स हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. नार्वे हांगाच्या घाट आरतीच्या विकासा खातीर वर्क ऑर्डर जारी केल्या. ही घाट आरती हरिद्वार, वाराणसी आनी नाशिक सारकिल्या न्हंयच्या मुखामळाच्या प्रतिकात्मक धर्मीक थळां सारकिल्या भक्तांक, यात्रेकरूंक आनी पर्यटकांक आकर्शीत करपी मुखेल आकर्षण म्हणून काम करतली अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. 29 मे 2026 मेरेन काम पुराय जातलें अशी माहिती हालींच जाल्ल्या शियाळी अधिवेशनाच्या प्रस्नाक लेखी जाप दितना मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. गोंयांत आध्यात्मीक पर्यटन वाडोवपाचे नदरेंतल्यान राज्य सरकार काम करता. हातूंत वेगवेगळ्या धार्मीक थळांचें सोबीतीकरण, नूतनीकरण तशेंच पोरणी धार्मीक थळां जी अजून एक्सप्लोर जावंक ना ती उजवाडाक हाडपाच्या फाटभुंयेर आध्यात्मीक पर्यटनाक गोंय सरकार चालना दिता. घाट आरती खातीर साधन सुविधा उबारतना तातूंत पुजा मंडप, आरती खातीर खासा सुवात, भाविकांक बसपाक सुवात तशेंच नौकानयन, तिकीट कावंटर, कॅफेटेरिया, पर्यटन म्हायती केंद्र, फ्लोटींग जेटी, ल्हान बोटी अशा बाबींचो आस्पाव आसतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. मिर्शी जंक्शनाचेर येरादारी कॉलनीचो प्रस्न सरकारान जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी काँग्रेसीचे सांताक्रूज ब्लॉक अध्यक्ष जॉन नाझारेथ हांणी थळाव्या लोकां वांगडा आयज केल्या. हे विशीं केंद्रीय रस्तो आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच मोर्थ हांणी हस्तक्षेप करचो अशें पत्रव्यवहार करून हो प्रस्न सुटावो करचो अशी मागणी तांणी केल्या अशी म्हायती नाझारेथ हांणी दिली. येरादारीची कोंडी रोड ट्रॅफिक सिग्नल विथ स्पीड रडार हांगा लावचे अशी मागणी केल्या. ह्या पयलीं हांगा एआय सिग्नल आशिल्ले आनी रस्त्याची शिस्त मोडप्यांक तालाव पडटालो. मात ही यंत्रणा काडिल्ल्यान आतां परत हे संबंदीत प्रस्न उप्रासला. हाका लागून अपघाताचें प्रमाण वाडलां अशें जॉन नाझारेथ हांणी म्हळां. विद्यार्थी विज्ञान मंथन म्हळ्यार व्हीव्हीएम गोवा राज्य पांवड्यावेलें शिबीर 2026 बांबोळेच्या केबी हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयात संपन्न जालें. विज्ञान भारतीच्या मार्गदर्शना खाला विज्ञान मंडळ गोंय आनी गोंय शिक्षण खात्याच्या सहकार्यान हें शिबीर आयोजीत केल्लें. समारोप सुवाळ्याक एनआयओचो गोंयचे मुखेल शास्त्रज्ञ डॉ सुशांत नायक मुखेल सोयरे म्हूण हजर आशिल्ले. विज्ञान आनी संशोधनांतल्या करियराचेर तांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केलें. गोंयच्या 4094 विद्यार्थ्यांनी व्हीव्हीएम परिक्षे खातीर नोंदणी केल्ली. तातूंतल्यान मे 2020 वर्सा जावपी राज्य पांवड्यावेल्या शिबिरा खातीर 164 विद्यार्थ्यांची निवड जाल्ली. ह्या संमेलनाचे संयोजक चंद्रलेखा मिस्त्री हांणी चड म्हायती दिली. केपें हांगा 2 दिसांची अखिल भारतीय विद्यार्थी परिशद संघटनेची केंद्रीय कार्यसमितीची बसका श्री दामोदर वाणिज्य आनी अर्थशास्त्र महाविद्यालयात जाली. ह्या 2 दिसांच्या 2 परिशदेंत अखिल भारतीय विद्यार्थी परिशद संघटनेच्या कार्यकारिणीच्या कामाचो नियाळ घेतलो अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस विरेंद्र सिंग सोलंकी हांणी दिल्या. ह्या चर्चेत राष्ट्रीय एकता अखंडताये विशीं, राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा SIR हाचेरूय मार्गदर्शन जालें. तशेंच संघटन, नगर, प्रांत आनी राष्ट्रीय कार्यकारिणी विशींच्या कामाचो आराखडो हाचेरूय ह्या वेळार भासाभास जाली. तशेंच संघटनेची वांगडी वाडोवपाची मोहीम चालीक लावपाचें थारायलां. हे शिवाय वंदे मातरम अखिल भारतीय विद्यार्थी परिशद सामुहीक वंदे मातरम गायन 23 मार्च 31 मे मेरेन कार्यावळीचें आयोजन करतले. हे शिवाय बिरसा मुंडाच्या 150व्या जयंतीच्या फाटभुंयेर कार्यावळी विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेवपाक हॉस्टेलांत रावपी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सर्वेक्षण करपाची मोहीम जातली अशी म्हायती तांणी ह्या वेळार दिल्या. नेशन बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आनी लोकमान्य कल्चरल फाउंडेशनाच्या समर्थ फाउंडेशन हांचे जोडपालवान गोंयांत पणजी कांपाल मैदानाचेर 4 ते 8 फेब्रुवारी मजगतीं राष्ट्रीय पांवड्यावेले पुस्तक महोत्सवाचें आयोजन केलां अशी माहिती लोकमान्य कल्चरल फाउंडेशनाचे अध्यक्ष किरण ठाकूर हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत आयज दिली. गोंयांत पयलेच फावट जावपी ह्या पुस्तकाच्या महोत्सवांत देशभरांतले 250 पुस्तक विकपी वांटो घेतले. ह्या निमतान वाचकांक नामनेच्या लेखकांची पुस्तकां, प्राचीन साहित्य तशेंच कविता, कादंबरी आनी हेर साहित्य वाचपाक मेळपी पुस्तकां उपलब्ध आसतलीं. महोत्सवाचें उक्तावण गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जातलें. देशांतल्या वेगवेगळ्या राज्यांत नेशन बुक ट्रस्ट ऑफ इंडिया वतीन अशा पुस्तकांच्या प्रदर्शनाचें आयोजन करतात. तशेंच हे पुस्तक प्रदर्शनाक वाचप्यां कडल्यान उपाट प्रतिसाद मेळटा अशी म्हायती ह्या वेळार दिली. गोंयांतले कोंकणी, मराठी, इंग्लीश लेखकांचें सत्र ह्या वेळार आयोजीत केलां. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी तशेंच शिक्षक तशेंच पुस्तकप्रेमी वाचक ह्या महोत्सवांत वांटो घेतले. फाटल्या 13 म्हयन्यांत संस्थेच्या सर्जिकल डिसिप्लिन विभागान 1000 वयर रोबोटीक शस्त्रक्रिया केल्यात आनी देशांत शस्त्रक्रिया उपचारांत म्हत्वाची उदरगत जाल्या अशें नवी दिल्लीच्या अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्थेन सांगलां. आयज पत्रकार परिशदेंत उलयतना शस्त्रक्रिया विशय विभागाचे मुखेली प्राध्यापक सुनील चुंबर हांणी सांगलें की पारंपारीक उक्ते शस्त्रक्रिये परस रोबोटीक शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया उपरांतची वेदना 50% उणी जाता. रोबोटीक प्रक्रिया करपी दुयेंतींक 30% उण्या मोलान हॉस्पिटलांत रावचें पडटा. ताका लागून भलायकी जतनाय खर्च उणो जाता अशें तांणी सांगलें. आगामी सिनियर बायलां एका दिसाच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोंयचो 17 सदस्य पंगड जाहीर जाला आनी विनोवी गुरव पंगडाचें फुडारपण करतले. स्पर्धा झारखंडांतल्या रांचींत 6 फेब्रुवारी सावन जातली. गोंयचो एलिट क गटांत समावेश आसा. प्रमोद भगत आनी सुकांत कदम ह्या भारतीय बॅडमिंटन पटूंनी इजिप्त हांगा सुरू आशिल्ल्या पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेंत घसघशीत येस मेळयलें. पणजे वेळाचेर नोंद केल्या त्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 30.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 18.5 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून वेंचणूक जाली. गोंयांत आवाजाचें उल्लंघन केल्यार गोंय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ 1 लाख रुपया मेरेन दंड घालतले. विद्यार्थी विज्ञान मंथन गोवा राज्य पांवड्यावेलें शिबीर 2026 बांबोळेच्या केबी हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयात जालें. आगामी सिनियर बायलां एकादेशाच्या करंडक क्रिकेट सर्ती खातीर गोंयचो 17 सदस्य पंगड जाहीर जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेल्यो प्रादेशीक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.